मित्रांनो, सुप्रभात. जवळपास 552 व्हिडिओंचा टप्पा पूर्ण केला आहे. आज मी आपल्यासमोर असं काही सादर करतोय की त्या शब्दावरच हे जग चाललेलं आहे, चालणार आहे आणि जेव्हा जेव्हा काही संकट येऊन पृथ्वी नष्ट होईल, त्यानंतरही याच शब्दातनं नव्या सृष्टीचा उगम होणार आहे. शब्द कळलाच असेल, प्रेम. बोलावं लिहावं तितकं कमीच कित्येक जणांनी कितीतरी लिहून ठेवलं आहे. माझ्या हातूनही या शब्दावर मी लिहायला बसलो आणि जवळपास माझ्या डायरीची 6 ते 7 पानं मी फक्त या विषयावर जे लिहिलं तेच मी आता तुम्हाला 3 ते 4 भागांमध्ये ऐकवणार आहे. आणि शब्दच असा आहे की त्याच्यावर काहीही ऐकायला कोणी नको म्हणणार पण नाही ना. प्रेम. जग संपेल पण प्रेम नाही संपणार. तसं तर कमीच आहे कितीही लिहिलं प्रेमावर तरी. पुन्हा पुन्हा वाटतं प्रेमावर लिहावं. प्रेम मागून तर मिळत नसतं, प्रत्येकाच्या नशिबातही नसतं. प्रेम ही एक उच्च भावना, आत्म्यांचं हितगुज असतं. आतुर डोळ्यांची भाषा, जीवनातली एक मस्त उषा, मनानेच जाणलेली मनाची एक अनामिक भाषा, स्वप्न मालिकांची वास्तवता, भेटीसाठीची वाढतच जाणारी आतुरता, एका मनाची दुसऱ्या मनाशी घट्ट मैत्री, मिटल्या पापण्या तरी सोबतचे सुवर्ण क्षण आठवावेत, त्या क्षणांना मनोभावे हृदयातच साठवावे. मनाच्या तळापासूनच कुणीतरी हाक मारावी, कुणीतरी भेटीसाठी आसुसलेले असावे, हलक्या स्पर्शातनच खूप काही सांगावे. नाही सांगितलं ओठांनी ते सारं डोळ्यांनीच मग सांगावे. सहवासात मग जगणे व्हावे, कधी तिनं फूल व्हावे आपण भ्रमर, दूर न व्हावे क्षणभरही, असेच प्रत्येक भेटीत वाटत राहावे. तिने हळूच येऊन जवळ कानातच म्हणावे, माझे खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. आपण पण तिला जवळ घेऊन तेच वाक्य स्पर्शातनच नजरेतूनच मनापासून सांगावे. सहवासात तिच्याच मग कधी स्वर्गाचे दार गाठावे. नंतर मात्र एखाद्या वेलीने झाडाला जणू बिलगूनच असावे, तसेच तिने आपल्या कुशीत पडून राहावे. हलक्या स्पर्शानेही मग तिने शहारत राहावे. संपून हे सारे काही एकमेकांसाठी सतत काही करावे. प्रेम हे असेच तळापासून, मनतळापासून आपोआप व्हावे, आपोआपच बहरावे. प्रेम सदैव फुलत राहावे, कुणीतरी आपल्यासाठी लाट व्हावे. त्याच्या मिठीत मग आपण जीवनाचे सारे रंग जाणावेत. प्रेम ही तर एकमेकांसाठीची मनापासूनची कणव, मनापासूनच आसूसणं, मनापासूनच बहरणं आणि कधी बहकणंही. स्पर्श पावसात चिंब भिजणं, डोळ्यातलं चांदणं शिंपणं, घट्ट मिठीत पडून राहणं, आवाजासाठी कानांचे तरसणं, नुसत्या आठवणीनंही पापण्या ओल्या होणं, दूर असतानाही तिचं हाक मारणंच आठवणं, एकांतात तिच्या आठवणींनी सोबत करणं.
रिकाम्या क्षणातही तिचंच सामावून राहणं, जवळ असतानाच जगण्यातला अर्थ कळणं. प्रेम म्हणजे डोळ्यात पाहणं, रमवून जाणं, एकमेकात विरघळून जाणं. खऱ्या प्रेमासाठी वाटेल ते सोसणं. प्रेम हे त्यागाचं लेणं, घेणं कमी नि जास्तीचं देणं, स्वत्व विसरूनच जगत राहणं. आपणही जगणं आणि तिलाही जगवणं, श्वासात श्वास मिसळणं, समरसतेची व्याख्या जपणं. श्वासांचे मोल देऊनही कधी सहज न मिळणारं मस्त सुरांनी नटलेले गीतच आहे. प्रेम म्हणजे असे एक मस्त गीत, सुरात सूर मिसळलेलं, ज्याला लागतं भेटीगाठीचं, मधुर मिलनाचं हळुवार संगीत. प्रेम म्हणजे मनापासूनची प्रीत, पारिजातकाचा बहर, आयुष्यभरच्या श्रावणाचा बहर, उच्च आपुलकीचा मस्त कहर, आतून दौडणारी एक हवी हवीशी अनामिक लहर. प्रेम म्हणजे पानांवरच्या दवाचं चमकणं, तिच्या डोळ्यातलंही चमकणं, आणि मग ते मनात सारं साठवून राहणं. तिच्या डोळ्यांचं हे असं चमकणं, अवचित स्पर्श सांत्वनात त्या डोळ्यांचं बरसणं, तेही प्रेमच असतं. बंद डोळ्यांसमोरही आभास जीवन देव्हाऱ्याची एक मस्त आरास. कधी तिच्या कोमल स्पर्शाचा भास, कधी निरभ्र आकाश, कधी भरलेलं आभाळ. मनाच्या अंगणी पैंजण वाजवती पावले सावकाश. कधी हळुवार मिठी, कधी निसटता स्पर्श, कधी घट्ट घट्ट मिठी, कधी इवलीशी काहीतरी एक आठवणीची चिठ्ठी. कधी मोठे पत्र, कधी गझल, कधी शायरी, कधी कविता, आणि कधी मस्त भैरवी. प्रेम प्रेम खरंच खूपच निराळं असतं, खूपच निराळं असतं. मित्रांनो, भाग 2 मध्ये पुन्हा प्रेमाबद्दलच आपण पुढचं सर्व काही ऐकणार आहोत. पुढच्या व्हिडिओपर्यंत आज आज्ञा असावी. धन्यवाद.